भारी रे, शिक काहीतरी त्याच्याकडे सुन. नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आम्ही बनवणार आहोत कोकम सरबत एकदम सोप्या पद्धतीने. तर आता आम्ही चाललो आहे आमच्या बागेत, जिकडे कोकमचं झाड आहे, म्हणजे आम्ही त्याला रतांबे बोलतो, रतांब्याचं झाड. तर माझ्यासोबत आईसुद्धा आहे. तर आई आणि मी आता रतांबे काढून आणतो, म्हणजे कोकम, आणि त्यानंतर याचा सरबत कसा बनवतात ते सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे. तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. कोकणातलं वातावरण आता एकदम भारी झालं आहे. थोड्याच दिवसात आता मान्सून देखील येईल. तर हे बघा कोकमचं झाड, म्हणजे रतांब्याचं झाड. अशा प्रकारे हे कोकम लागतात. तर हे आपलं नाही आहे, हे कोणाचं तरी दुसऱ्यांचं आहे. आपलं झाड आहे ते पुढे आहे तिकडे. तर आपण आपल्या झाडावरचे रतांबे काढणार आहोत. पडले आहेत बघू, हां ना, चिरून झाला. इकडे सगळे पडले आहेत. सुकायचे हे सुद्धा डायरेक्ट नेऊन विकले ना तर 35 रुपये किलो आहे सध्या. हे बघा कोकमचं झाड, हे आहे भाईचं झाड, इकडे पण आहे आणि ते पण आहे. वांडर बघा, माझे नाही मारूचे, असे काय पिसावल्यासारखे धावतात. खया हा, 2 जण आहेत. दोन वानर आहेत. कसं बसलो आबो या ढिशक्याव ढिशक्याव. झूम करून बघतोय, दिसतंय केवढा मोठा आहे बघा. चल रे, आमचे रतांबे काढून दे. भीती वाटते, घाबरा नको, मी हाय. ए व्हायचं, रतांबे काढून दे आमचे. चल चल शेपडो बघ. मोठे होते, भीती वाटते. चल जाऊया. जाऊन दे त्यांका. बागेत पोचलोय आमच्या, आणि या साईडला वरती आपलं कोकमचं झाड आहे. चल जाऊया. तर हे आहे आमचं कोकमचं झाड. एवढं मोठं आहे बघा. इकडे एक आहे, इकडे एक आहे, खालच्या साईडला पण एक आहे. आणि आमचे काजू आहेत तिकडे तर 4-5 झाडं आहेत, तिकडचे आम्ही काढले. तर ह्या झाडावरचे काढायचे बाकी आहेत. आणि ही जी फळं आहेत ना, ती पावसाच्या आधी काढावी लागतात ना. एकदा पाऊस पडून गेलो की हे खराब. त्यामुळे पाऊस पडायच्या आधी आपण हे सगळे काढून घ्यायचे. हां, हे बघ तुम्हाला दाखवतो. सरबतासाठी जे कोकम काढायचे ना, ते उतरवून काढायचे, जमिनीवर पाडायचे नाही. जर ते पडले ना तर मग जास्त दिवस सरबत टिकत नाही, बरोबर ना. तर हे उतरवून काढायचे. हातीन काढायचे, हातात पिशवी आणली आम्ही मस्तपैकी. खराब त्याच्या. हे बघा कोकम. तर अशा प्रकारे हे सगळे रतांबे आपण काढून घेऊया. वरती पण खूप आहेत. हे बघ 3 मिळाले. अरे पडलो. हे बघ वरती आहे एक, मिळालो. दर किती मिळाले? हे बघा आपण एवढे काढलेत. स्वच्छ धुवायचे आहेत पुढे जाऊन, आणि नंतर कसा बनवतात आपण बघूया. तर आता आपण कोकम सरबत बनवण्यासाठी उतरवून काढले रतांबे, म्हणजे कोकम. आणि आपण जेव्हा कोकमाची आमसुलं बनवतो तेव्हा काय प्रोसेस असता? असेच काठीन झोडायचे, ते म्हणजे पडले तरी काय नाही, पडलेले चालतात. आणि घरी नेऊन ते फोडायचे, फोडून बी वेगळी करायची, हां सोला वेगळी करून सुकवायची. अच्छा, म्हणजे त्याचं आगुळ पण आपल्याला मिळतं. आणि त्याच्यानंतर मीठ घालायचं त्या. हां, आणि नंतर ती सुकल्यावर की नाही 2-3 आगुळ लावायची आणि उन्हात घालायची. 2 निंबरा कडक लावायची, तिसरा निंबार कमी लावायचा, आणि ती भरून ठेवायची. म्हणजे 3 कडक उन्हात सुकवायचा. आणि 2 कडक आधी सुकल्यावर आगोळी लावून 2 ह्याच्यात, म्हणजे सुकल्यावरती आगळ लावून परत सुकवायची, 2 आगोळी परत एकदा सुकवायची, आगळ लावायची, परत सुकवायची.
नंतर तिसऱ्या आगात जरा जरा मारायची आणि भरून ठेवायची. ओके, म्हणजे तयार आपली आमसूल. तयार आमसूल. जेव्हा पाऊस जवळ येतो आणि अशा प्रकारे रतांबे पडलेले असतात, ऊन पण कमी असतं, तेव्हा आम्ही हे डायरेक्ट काढतो आणि फॅक्टरीमध्ये जाऊन विकतो. आता सध्या रेट चालू आहे 35 रुपये किलो, तर ते सुद्धा चांगलं आहे. आणि सोलं बनवणं म्हणजे आमसूलं बनवणं त्याच्यापेक्षा जास्त फायदेशीर आहे. पण जर करायला मिळालीच नाही तर मग हा पर्याय आहे, डायरेक्ट काढायचे आणि फॅक्टरीमध्ये जाऊन विकायचे. या साईडला पण 2-3 आहेत, हे बघा. पिकले ना की लगेच तुटतात, जास्त खेचायची गरज नाही. यावर्षी जरा कमी आहेत ना. हां तेच ना, गेल्या वर्षी भरपूर होते पण यावर्षी थोडे कमी आहेत. आता दुसऱ्या झाडावरती आलो आहे आणि इकडे पण बरेचसे कोकम आहेत, आहे ना. हे बघा मस्तपैकी पिकले आहेत. तर कोकम घेऊन आता घरी चाललोय. आणि हे बघ अजून होत, अजून व्हायच आहे बघा वांडर. चला आता पुढची प्रोसेस आपण घरी जाऊन बघणार आहोत. ही आमची शेळ आहे. पाऊस पडल्यावरती इकडेच या साईडला सगळीकडे खेकडे मिळतात आणि व्हाळात पण मिळतात. लवकरच आता मान्सून देखील येईल, बघूया कधी येतोय पाऊस. इकडे ना, तर तिकडे त्या साईडला तरवा पेरलाय भात शेतीसाठी. पाऊस अजून आला नाही आहे पण विहिरीच्या पाण्यावरती पेरलाय, लवकर लावणी करतील. तर हे बघा आपण एवढे कोकम काढले आहेत रतांबे. तर आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे. तर आता हे स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता हे पुसून घ्यायचे. पाणी राहिलं नाही पाहिजे, स्वच्छ पुसून घ्यायचे. अशोकचा बोका बघा, हेच बसता. पूर्ण गाव फिरतं इथे बसून. नाव काय त्याचं? नाव काय ठेवलं? नाव नाही. राऊंड मारून दाखवूया, बघूया कसं जाता. अजिबात सोडत नाही तिथून हात, पूर्ण गाव फिरतं. ते का पण मजा येतं वाटतं. गेला बघा. आता परत यू टर्न मारून येणार, तरी पण तो तसाच असणार. बघा आला बघा, नाहीतर आमचा बोका. ए भारी रे, शिक काहीतरी त्याच्याकडसून. नाही काय अशोकचं बोको बघ, नाहीतर तू काय रे. बघ तो कसं फिरता बघ. हाय रायडर बोका. भारी आहे. तर आता आपले रतांबे स्वच्छ धुवून पुसून झालेत आणि आता हा त्याचा देठ आपण काढायचा. हा बघा, हा देठ काढून टाकायचा. अशा प्रकारे सगळे देठ काढून घ्यायचे. हा चर पडायला द्यायचा नाही, तुटला तर झाला. आपल्याला असे कट करायचे. तर देठ एकदम हळूवार काढायचा, तुटू द्यायचं नाही. हा बघा असं काढायचं. तर कोकम सरबत तयार करणं एवढं पण कठीण नाही आहे, एकदम सोपी पद्धत आहे. आपण टोप घेतलाय, इकडे आपले कोकम आणि इकडे ही साखर. तर सुरेने याचे 2 भाग करायचे आहेत आणि कशा प्रकारे या टोपामध्ये ठेवायचे तुम्हाला दाखवतो. चला. तर हा कोकम आहे ना, तो असा कापायचा आपण या साईडने गोल, उभा नाही कापायचा. असा कापला तर मस्तपैकी 2 खोलगट भाग तयार होतात. तुम्हाला दाखवतो. आतमध्ये बिया आहेत तर त्या आपण काढून टाकायचे आहेत. तर अशा प्रकारे त्याचे समान
2 भाग करायचे। हे बघा मस्तपैकी समान 2 भाग, आतमधल्या बिया आपण बाजूला ठेवायच्या आणि अशा प्रकारे मस्तपैकी 2 भाग करायचे। याच्यात पण पूर्ण साखर भरायची आणि याच्यात पण। तर चला फटाफट आता भाग करून घेऊया। तर मस्तपैकी आपण 2 भाग करून घेतलेत रतांब्याचे आणि इकडे बिया। तर आता आपल्याला याच्यामध्ये साखर भरायची आहे। तर कशा प्रकारे भरायची आई दाखवते। साखर भरपूर लागते ना, पूर्ण भरायची वरतीपर्यंत। आणि टोपात ठेवायची। तर अशा प्रकारे पूर्ण साखर भरून हे सगळे कोकम आपण या टोपामध्ये ठेवणार आहोत। अशा प्रकारे सरबत बनवलो ना तर वर्षभर टिकता ना, वर्षभर टिकता। फक्त व्यवस्थित तो 3-4 दिवस उन्हामध्ये सुकवूया। तर आपले सगळे रतांबे भरून झाले आहेत आणि आता वरून थोडीशी साखर टाकते। साखर खूप लागते याला। तर आता हा टोप आपण उन्हामध्ये 2-3 दिवस सुकवणार आहोत आणि त्यानंतर तयार होणार आहे आपला कोकम सरबत। तर याच्यावरती तुम्ही काच सुद्धा ठेवू शकता। काचेवरून डायरेक्ट ऊन आतमध्ये जाईल आणि लवकर तुमचा सरबत तयार होईल। पण आम्ही पातळ फडका बांधतोय त्याच्याने पण लवकर तयार होतो। तर काय आणलं, कापड, रुमाल आणला। तर हा पातळ रुमाल याच्यावरती बांधून आपण पत्र्यावरती आपल्या यांना सुकट ठेवणार आहोत। टाईट बांध। ओके। तर आता मी आमच्या पत्र्यावरती आलोय आणि आज जरा ऊन कमी आहे, थोडेसे ढग आहेत, पण लवकरच ऊन येईल। तर आपण हा आता टोप इथे ठेवूया आणि याला 2-3 दिवस जाऊ देऊया, म्हणजे मस्तपैकी आपला सरबत तयार होईल। तर आज तरी आपण हा ओपन करणार नाही आहोत, आपण 2 दिवसांनीच ओपन करू, कारण एका दिवसात हा तयार होत नाही। तर 2 दिवसांनी आपण बघूया की कशा प्रकारे आतलं पाणी वितळलं आहे ते। तर आता याला 2 दिवस उन्हामध्ये सुकवूया आणि आपण डायरेक्ट आता 2 दिवसांनीच भेटूया। चला। तर मित्रांनो दुसरा दिवस आहे। कालचा दिवस आपण सरबत उन्हामध्ये ठेवला आणि आज दुसरा दिवस आहे। दुसरा दिवस पण आता अर्धा संपला आहे। तर आता आपण ओपन करून बघणार आहोत किती आपला सरबत वितळला आहे ते। तर चला पत्र्यावरती जाऊया। तर हा आपला सरबत बघूया किती वितळला आहे ते। जर पूर्ण वितळला नसेल ना तर आपण 1 दिवस अजून ठेवणार आहोत, पण आता खालती जाऊन बघूया ओपन करून। तर बघूया किती वितळला आहे तो। वा मस्तच। हे बघा पूर्णपणे साखर वितळली आहे आणि मस्तपैकी आपला सरबत तयार झाला आहे। अजून 1 दिवस आपण ठेवू उन्हामध्ये, पण आताच बघा मस्तपैकी कलर आला आहे। तर हाच आहे सरबत। आपण कसा घ्यायचा ते तुम्हाला दाखवतो। थोडासा आपण घ्यायचा आणि त्यामध्ये पाणी टाकायचं, बाकी काही टाकायची गरज नाही आहे। याच्यामध्ये तुम्ही जिरं टाकू शकता, जिऱ्यामध्ये मस्तपैकी टेस्ट येतो। आपण आता हा टेस्ट करून बघूया। चला। तर हा सरबत कसा बनवायचा तुम्हाला दाखवतो। याच्यामधलं थोडंसं आपण या ग्लासमध्ये घेणार आहोत। हे बघा एवढं
त्यामध्ये आपण टाकणार आहोत थंड पाणी. तयार झाला आपला सरबत. तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा घ्यायचा. जास्त कडक पाहिजे तर अजून थोडं टाकायचं. थोडंसं टाकतो मी अजून. ओके, मस्तपैकी ढवळायचं. तर मित्रांनो, तयार आहे आपला कोकम सरबत. मस्तच, एकदम नॅचरल टेस्ट. आणि नक्की तुम्ही एकदा तरी करून बघा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.